निवडणूक खर्च न दाखवणाऱ्या 7 आमदारांचा अहवाल 2 महिन्यानंतरही नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेला नाहीये आणि त्यामुळे हा अहवाल पाठवू नये यासाठी दबाव येत असल्याचा आरोप तक्रारकर्ते आनंद कुलकर्णी यांनी केलाय। निवडणूक खर्च न दाखवल्याने निवडणूक आयोगाने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांना ज्या कारणासाठी दोषी ठरवलंय त्याच कारणासाठी आघाडीच्या इतर 7 आमदारांवर सुद्धा अपात्रतेची टांगती तलवार आहे। कारण या उमेदवारांनी सुद्धा चव्हाणांप्रमाणे जाहिरातीचा खर्च दाखल केलेला नाहीये आणि त्याबाबत तक्रार करण्यात आली आहे। याच संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने 30 जून 2014 रोजी पत्र लिहून अहवाल पाठवण्याचा आदेश नांदेड जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता। मात्र 2.5 महिने उलटून सुद्धा हा अहवाल पाठवण्यात आलेला नाहीये। पेड न्यूज प्रकरणात अशोक चव्हाण दोषी ठरले तर 3 वर्ष ते अपात्र ठरतील आणि त्यांची खासदारकी सुद्धा जाईल असा अंदाज आहे। तोच नियम इतरांना सुद्धा लागू होईल आणि इतर 7 आमदारांवरही अशीच कारवाई होऊ शकते। या 7 आमदारांमध्ये डी.पी. सावंत, ओमप्रकाश पोकर्णा, रावसाहेब अंतापूरकर, हनुमंत पाटील, त्याचबरोबर माधवराव पाटील जळगावकर, शंकर धोंगणे आणि प्रदीप नाईक यांचा समावेश आहे।